नमस्कार. दिनांक 4 मे. कथेचं शीर्षक आहे हे कडे आणि टाक घ्या. दत्त जयंतीला दुष्काळामुळे ऐनवेळी फारच गर्दी झाली. प्रसादाचे अन्न फक्त 300 पात्रांपुरते शिजले होते. सोळाप्पा वगैरे सेवेकऱ्यांना फार काळजी वाटून त्यांनी महाराजांना विनवले असता महाराज म्हणाले, काळजी का करता? हा आंबेचा टाक आणि हे कडे घ्या. अन्नाच्या राशीवर ठेवा. सेवेकऱ्यांनी कडे आणि टाक अन्नाच्या राशींवर ठेवून आंब्याची आरती केली. नारळ फोडून तीर्थसिंचन केले आणि पंक्ती बसवल्या. त्या दिवशी 300 पात्राच्या अन्नात 4000 माणसे जेवली. उच्च पातळीवरचे सिद्ध योगी, त्यांना रिद्धी-सिद्धी वश झालेले असतात असे जेव्हा म्हटले जाते, तेव्हा सर्वांच्या नजरेसमोर सालंकृत सवाष्ण स्त्री देवतेची लावण्य मूर्ती उभी राहते. असे वाटते की या 23 सिद्धी आणि 64 योगिनींचा अदृश्य गराडा सिद्ध योग्यांभोवती असतो आणि त्या लटांबरासह सिद्ध योगी जिथे तिथे फिरत असतात. मनात येईल तेव्हा त्यांपैकी जरूर त्या सिद्धीला ते पाचारण करतात, तेव्हा ती सिद्धी प्रकट होऊन नमस्कार करून दाखवते. खरे तर असे काहीही नसते. असते ते फक्त पुरुष आणि प्रकृतीचे सामंजस्य, शिव आणि शक्तीची एकात्मता. दोनपणाने नाममात्र भेद दिसणारे हे द्वैत एकपणानेच राहते, अद्वैतच दाखवते. अमृतानुभवात ज्ञानेश्वरांनी याचा समर्पक दृष्टांत दिला आहे. गोडी आणि गुळू, कापूर आणि परिमळू, निवडू जाता पांगळू, निवाडू होये. समग्र दीप्ती घेता, जेवी दीपूची येई हाता, तेवी जियेची या तत्वता, शिवूची लाभे. म्हणजे गुळ आणि गोडी सांगण्यापुरती वेगळी असली तरी ती एकच गोष्ट असते. कापरापासून त्याचा वास वेगळा करता येत नाही, तसे सिद्ध योगांचे आणि सिद्धींचे असते. त्या सिद्धी म्हणजे त्यांचे तपोबल असते. त्यांनी मनात केलेला संकल्प शक्ती प्राकट सामर्थ्याने प्रकट होतो आणि कार्य करून जातो. या लीलेतही असेच घडले. दत्त जयंतीसाठी 300 पात्रांचे अन्न होते, पण गर्दी त्याहून जास्त झाली. इतक्यांना हे अन्न कसे पुरणार ही चिंता सेवेकऱ्यांना लागली. म्हणून महाराजांनी फक्त वनसंकल्पाने अन्नवृद्धी घडवली. पण महाराजांसारख्या विभूती सर्व काही करून आपण नामानिराळे राहणे पसंत करीत असल्याने पूजेचा बाह्य उपचार करतात तितकेच. हातातील कडे आणि आंबेचा टाक सिद्धांनावर ठेवून केलेली पूजा, आरती आणि तीर्थप्रोक्षण हा जनमानसाचा भक्तिभाव जागवण्यासाठी केलेला उपचार होता. कर्तुम अकर्तुम, अन्यथा कर्तुम सर्व काही महाराजच होते. सृष्टीच्या आरंभी परमात्म्याने नामोच्चार करून पदार्थर उत्पन्न केले. स बुरीत्युत्तक्त्वा भ्रुवं सृजतः, म्हणजे देवाने भू असा उच्चार करीत पृथ्वी उत्पन्न केली. त्या पाठोपाठ सर्व सृष्टी उभी केली. तो परमात्माच महाराजांच्या रूपाने अवतरला होता, त्याला अशक्य ते काय असणार? पण 300 पात्रांच्या अन्नात 4000 माणसे जेवू घालण्याचा चमत्कार करूनही महाराजांनी जगदंबेला श्रेय दिले आणि स्वतः मात्र नामानिराळे राहिले, हा सर्वात मोठा चमत्कार म्हणावा लागेल. श्रेयासाठी जीव टाकणाऱ्यांपुढे महाराजांनी हा आदर्श ठेवला आहे. धन्यवाद.